28 धावा लागल्या आहेत धावफलकावर. लेफ्ट आर्म विकेट पुन्हा एकदा सुरुवात असेल या षटकाची. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये आक्रमक बॅटर आपण पाहतोय सुनील, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळतं या इनिंग मध्ये. शॉर्ट लाईनचा चेंडू, सुंदर कनेक्शन, सुंदर टायमिंग, चेंडू स्टँड मध्ये दाखल होतोय, सीमा बनवतोय षटकार. या मैदानावर कोहर संघाचा फलंदाज योगेश यांनी देखील एक महत्वपूर्ण पारी खेळत असताना लगातार 4 षटकार एक चौकार मारण्याचा पराक्रम केला होता. यावेळेला सिच्युएशन सुंदर आहे, पहिल्या चेंडूवर षटकार लागला जातोय. एक सुंदर रेकॉर्ड पाहायला मिळेल का या मैदानावर. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 36 अंकावर पाहायला मिळते. एक मोठं टार्गेट पाहायला मिळेल का यावेळी मैदानावर. पुन्हा एकदा स्लॉरवरचा चेंडू, फुलटॉस लाईनचा चेंडू पुन्हा एकदा पिक केलाय. 9 बॉलचा देखील कोल आहे, चेंडू सीमा पार होतोय षटकारासाठी. पुन्हा एकदा सलग दुसरा षटकार लागला होता चेंडूवर. 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते, वेगाने वाढते धावफलकावर. 43 अंकावर 43, 0 विकेट लॉस. कमालची स्पर्धा आणि कमालची स्पर्धा पाहत असताना या प्रकारची सुंदर सुरुवात प्रथम फलंदाजी करत असताना एक मोठं टार्गेट निश्चित मैदानावर पाहायला मिळेल. यावेळेला 96 धावांचं टार्गेट तुटेल का या मैदानावर पाहायचं आहे. पंच देखील एक महत्वपूर्ण कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुंदर पारी सजवताना आपण पाहतोय सुनील. बॅक टू बॅक षटकार या षटकामध्ये पाहायला मिळतात. 2 षटकार आवेटी संघाला कमबॅक करावं लागेल या मैदानावर. याही वेळेला समोरच्या दिशेमध्ये गौडाची नजर चित्ते त्याला हत्तीत चेंडूला फेकून दिले, डीप मिड विकेट, सीमा पार होतोय षटकार. सलग 3रा षटकार पाहायला मिळतो या चेंडूवर. 3ऱ्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते. नागलवाडी संघाचे 49 अंक 49. 6 षटकाच्या खेळामध्ये एक सुंदर टार्गेट, एक सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी. इकडे पहिल्या विकेटसाठी 57 धावांची पार्टनरशिप. याही वेळेला शॉर्ट लाईनचा चेंडू स्टँड मध्ये दाखल होतोय, सीमा पार होतोय षटकार. कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सलग 4था 3 झाले ना, 4 झाले पण एक 9 बॉल मध्ये हा पण षटकारच आहे ना. सलग 4 षटकार मारण्याचा पराक्रम केला तर याला अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामध्ये. गतीमध्ये परिवर्तन यावेळेला पाहिलं, परकला सोडून दिलं, वाईटचा कॉल आहे. निश्चित एक महाग षटक मैदानाच्या आतमध्ये ठेवत असताना आपण पाहतोय या षटकामध्ये 9 बॉल त्यानंतर 4 षटकार या प्रकारच्या 28 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अजूनही येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामधील. 3रा षटक प्रगतीवर आहे. निजमत 50+ धावा पाहायला मिळत असताना यावेळेला पुन्हा एकदा संपर्क नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, थोडासा चकमा दिला जातोय. कमबॅक या चेंडूवर पाहायला मिळत असताना धावसंख्या अजूनही पाहायला मिळते 56 अंकावर. निजमत योगेश या फलंदाज देखील 4 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर आपण पाहतोय सुनील या फलंदाज देखील या मैदानावर 4 सलग षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे या मैदानावर. याला समोरच्या दिशेमध्ये फोलोत्रमध्ये खेळ काढलाय, गोलंदाजच्या डोक्यानं चेंडू सीमा पार होतोय चौकार. धावसंख्या पुढे जाऊन सरकते 60 अंकावर. अजूनही 3रं षटक आहे प्रगतीवर. जवळपास 20ची सरासरी पाहायला मिळते या मॅच मध्ये. कमालीचा सामना आणि कमालीचा सामना रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब सुरुवात. एक सुंदर पार्टनरशिप आतापर्यंतच्या खेळामध्ये उडवलाय चेंडूला, चेंडू हवेत आहे. 9 बॉलचा पुन्हा एकदा कॉल पाहायला मिळतोय, चेंडू दाखल होतोय, सीमा पार होतोय षटकार. 9 बॉल पहिल्या षटकार या प्रकारच्या 7 धावा जोडल्या जातील. चेंडूवर 7 धावेच्या मदतीने धावसंख्या नागलवाडी संघाची पाहायला मिळते धावफलकावर 67 या अंकावर. अजूनही 3रं षटक आहे प्रगतीवर. महागडे षटक आतापर्यंतच्या खेळामध्ये पाहायला मिळते. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असताना 37 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये अर्जेंटिना या संघाने 20 खेळामध्ये 427 धावा जोडल्या, त्याच्यामध्ये 64 9 बॉल. यावेळेला षटकार पाहायला मिळतोय, चेंडू स्टँड मध्ये दाखल होतोय. यावेळेला षटकाराच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळते नागलवाडी संघाची. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या 73 या अंकावर. या षटकामध्ये 43 धावा पाहायला मिळत आहेत.
सर्वात महागडे षटक या खेळामध्ये पाहायला मिळते. यावेळेला 43 धावा जोडल्या जात आहेत, ज्यामध्ये 5 षटकारांचा